छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, जय जिजाऊ, जय जिजाऊ, हर 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 हर. जय शिवराय. मित्रांनो, आज आपला ट्रॅक आहे महाराष्ट्रातील खूप अवघड चढाई असलेला कठीण आहे हरिहरगड. हा किल्ला खूप कठीण चढाई मानला असून आज या किल्ल्याची आपण भ्रमंती करतोय. माझ्यासोबत आहेत आमच्या कंपनीचे सर्व सहकारी विकी, हर्षद भंडारी पाटील, काकासाहेब भांडवलकर आणि अमोल सावंत पाटील. या किल्ल्याला हरिहर किल्ला किंवा हर्षगड किल्ला असंही म्हणतात. किल्ला सह्याद्रीच्या टेकड्याच्या माथ्यावर वसलेला आहे. त्याला पश्चिम घाट म्हणून देखील ओळख आहे. हा किल्ला गोटी आणि नाशिक शहरापासून 40 किमी अंतरावर आणि इगतपुरीपासून 48 किलोमीटर अंतरावर आहे. किल्ल्यावर येण्यासाठी आपल्याला नाशिक शहरापासून त्र्यंबकेश्वरला येण्यासाठी बस सुविधा आहे आणि तिथून निरगुडपाडा किंवा हर्षवाडी या दोन्ही गावातून आपल्याला किल्ल्यावर येता येते. त्र्यंबकेश्वर पासून या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला खाजगी वाहने भेटतात. हरिहर गडाच्या बाजूला असलेले किल्ले सुळके बघण्यासाठी आपल्याला या ठिकाणी दिशादर्शक फलक दिलेला आहे. कोणत्या बाजूला कोणता किल्ला आहे इथे आपल्याला समजतं. भास्करगड, दुर्गभांडार, वैतरणा ब्रह्मा पर्वत, नागफणी आणि नवरा नवरी सुळका इत्यादी या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला भेटतात. या किल्ल्याची स्थापना यादव साम्राज्याच्या काळात झाली. 9 आणि 14व्या शतकाच्या दरम्यान हा किल्ला बांधला असावा. त्यावेळी गोंडा घाटातून जाणाऱ्या व्यापार मार्गाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा किल्ला खूप महत्त्वाचा होता. हा किल्ला बऱ्याच शतक अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात होता. शहाजी राजांनी 1636 साली हा किल्ला निजामशाहीकडून जिंकून घेतला. हर्षवाडी गावातून निघाल्यानंतर जंगलातून आपल्याला 1 तास ट्रेकिंग करून किल्ल्याच्या मुख्य ठिकाणी येता येते आणि इथूनच खरी ट्रेकिंगला सुरुवात होते. किल्ला पर्वतच्या पायथ्यापासून चौरस दिसतो, परंतु त्याची रचना दोन्ही बाजूंनी 0 अंश असून किल्ल्याची तिसरी बाजू 75 अंश आहे. हा किल्ला डोंगरावर 170 मीटर उंचीवर असून 1 मीटर रुंद सुमारे 117 पायऱ्याद्वारे आपल्याला किल्ल्यावर जाता येते. चढून गेल्यावरती महादरवाजा हा मुख्य दरवाजा आहे, जो अजूनही चांगल्या स्थितीत आहे. महादरवाज्यातून आत आल्यानंतर आपल्याला एक 3 फूट रुंद आणि 400 ते 500 फूट लांब आणि हाईटला कमी असलेली अवघड वाटेने आपल्याला किल्ल्याच्या मध्यभागापर्यंत जाता येतं. तिथून पुढे आणखीन आपल्याला अशाच कातळात पडलेल्या पायऱ्या बघायला भेटतात, त्याद्वारे आपण त्याच्या मुख्य बालेकिल्ल्यापर्यंत जाऊ शकतो.
किल्ल्यावरती गेल्यानंतर आपल्याला वरती खूप मोठं क्षेत्रफळ बघायला भेटतं आणि या ठिकाणी आपल्याला महादेवाच्या पिंड असते चौथारी 3 ते 4 बघायला भेटतात. याच्याच बाजूला एक आपला प्राचीन तलाव दिसतो. त्याचं पाणी सध्या पिण्यायोग्य नाही आणि त्याच्या बाजूला पाण्याची टाकी आहे. किल्ल्यावरती जवळपास 10 ते 15 मोठे मोठे पाण्याचे टाके आहेत. हरिहर गडावरून आपल्याला ब्रह्माडोंगर, ब्रह्मगिरी, अंजनेरी पर्वत, द्रोणागिरी आणि वैतरणा धरणाचा परिसर पाहता येतो. खूप सुंदर असा हा परिसर आहे.
किल्ल्याच्या पायथ्याला आपल्याला एक सुंदर पुष्करणी बघायला भेटते. पुष्करणी म्हणजे फक्त विहिर किंवा बारव, पण पुष्करणीला आपण सगळ्या बाजूने पाण्यापर्यंत आपल्याला पोहोचता येते अशी ती सुंदर पुष्करणी. तर मित्रांनो, आज आपण इथे थांबूया. सबस्क्राईब करा, लाईक करा.